खरगे यांच्या मंचाच्या शुद्धीकरणाचा निषेध. अमरावतीतील आंदोलन. मल्लिकार्जुन खरगे यांच्या हद्दालीन येथील सभेनंतर मंचाचे शुद्धीकरण केल्याच्या कथित प्रकाराचा अमरावतीत आंबेडकरी अनुयायांनी तीव्र निषेध केला. जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शन करत या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदनही देण्यात आले. खरगे दलित समाजातून येत असल्यामुळेच हा प्रकार करण्याचा आरोप आंदोलकांनी केला. संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। मल्लिकार्जुन खरगे तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। जातीवादी सरकारचा निषेध असो, या जातीवादी सरकारचा निषेध असो, जातीवादी सरकारचा निषेध असो, मनुवादी सरकारचा निषेध असो, मनुवादी सरकारचा निषेध असो, मनुवादी सरकारचा निषेध असो। मनुस्मृती मुर्दाबाद, मनुस्मृती मुर्दाबाद। अरे मनुस्मृती जपणाऱ्या या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वरतं जपणाऱ्या या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वरतं पाय अरे मल्लिकार्जुन खरगे तुम संघर्ष करो, हम हमारे साथ हैं मल्लिकार्जुन खरगे तुम संघर्ष करो, हम हमारे साथ हैं। आपल्याला सर्वश्रुत असेल की 4 दिवसापूर्वी देशाचा सर्वोच्च हाऊस अप्पर हाऊस ऑफ पार्लमेंट राज्यसभेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय खरगे साहेब यांना एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये ते ज्या खुर्चीवर बसले होते त्यांच्या उठून गेल्यानंतर ती खुर्ची धुवून टाकण्यात आलेली आहे. भारतीय संविधानाच्या कलम 17 याचं उल्लंघन झालं. प्रत्येक भारतीय नागरिकाचा जो मूलभूत हक्क आहे तो सर्वात महत्त्वाचा असतो, त्याचं उल्लंघन केलं आहे मनुवादी लोकांनी आणि सरकार त्याच्यावर चूप आहे. खरं तर कोणत्याही व्यक्तीचा मूलभूत अधिकार जर व्हायलेट झाला असेल तर त्याच्याविरुद्ध सरकारची जबाबदारी आहे की त्याविरुद्ध कारवाई केली पाहिजे. आणि नेता जो आहे सर्वोच्च सभागृहाचा विरोधी पक्ष नेता आहे, तो मागासवर्गीय असल्यामुळे त्याच्यावर असा अन्याय करण्यात आला. असंही ह्याची पुनरावृत्ती कोणाही विरुद्ध होऊ शकते. त्यामुळं संपूर्ण भारतात आम्ही आंदोलन करतो आहोत. त्याचाच एक भाग म्हणून येथील अमरावतीतील सर्व आंबेडकरी आणि बहुजनांच्या सर्व संघटनांनी मिळून आम्ही खरगे साहेबांचा जो संवैधानिक अपमान झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी इथे एकत्रित आलो आहोत. आणि सरकारला आम्ही पुनश्च सांगू इच्छितो, उपवर्गीकरणासारखं आम्ही याच्यावर स्वस्थ बसणार नाही. अशा प्रकारचे जर गुन्हे किंवा अशा प्रकारचे अन्याय जर होत राहतील तर आम्ही त्याच्याविरुद्ध खंबीरपणे उभे राहणार आहोत.